भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव भयंकर दुःखामुळे होते, जीवन अस्तव्यस्त आणि बेभान। परमात्मा एक मार्गातच मिळाला, दुःख दूर करणारा भगवान। माझे नाव सौ. गीता गोपालजी कंगाले आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात मी, माझे पतिदेव आणि 2 मुले असे आम्ही एकूण 4 सदस्य आहे। माझे पतिदेव हे ठेकेदारीचे काम करतात। आमचे घर माझ्या पतिदेवाच्या कमाईवर चालत होते। घर खूप छोटंसं होते, अगदी झोपडीप्रमाणे। मार्गात येण्यापूर्वी मी खूप दुःखी होती। मी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक या सगळ्या त्रासाने त्रस्त होऊन गेली होती। तसेच माझ्या पतिदेवांना दारू पिण्याचे आणि सट्टा, जुहवा खेळण्याचा पण शौक होता। पण मुख्यतः आम्ही माझ्या शारीरिक त्रासामुळेच मार्गात पदार्पण केले। माझे लग्न झाले तेव्हापासून मला खूप जास्त त्रास सुरू झाले। माझ्या हाता-पायांचे हाड पूर्णपणे झिजून गेले होते। माझ्या अंगात शक्ती सुद्धा राहत नव्हती। नेहमी ताप असायचा आणि वाताचा त्रास सुद्धा होता। नेहमी डोकं दुखायचं, त्यामुळे मी नेहमी डोक्याला कापड बांधून राहायची। पायामध्ये अजिबात शक्ती नसायची, म्हणून मी पायांवर उभी सुद्धा राहू शकत नव्हती। त्यामुळे जेवढे माझ्याकडून जमत होते, तितकी सगळी कामे खाली बसून करायची। मी 8 दिवस घरी तर 10 दिवस दवाखान्यात असायची। जणू घरी राहणे माझ्या नशिबातच नव्हतं, कारण मला नेहमी दवाखान्यात भरती करायचे। इतका शारीरिक आणि मानसिक त्रास मला होता। त्यामुळे आम्ही विचार केला की बाहेरचे बघावे। माझ्या बहिणींनी मला एके दिवशी वर्धेच्या पुढे देवळी या गावी नेले। तिथे मला तांत्रिकाकडे दाखवले। त्या तांत्रिकाने आम्हाला सांगितले की हिच्या अंगावरून उतारे काढावे लागेल व 1.25 महिना कोणाच्या हातचे खायचे नाही। ही सगळी पथ्य करायला सांगितली, परंतु इतके करूनही किंचितही आराम पडला नाही। काही दिवसानंतर पळसगाव या ठिकाणी नेले। त्या ठिकाणी पण त्यांनी याच प्रकारचे उपचार सांगितले। त्यांच्या सांगितल्याप्रमाणे उपचार केले, तरी सुद्धा काहीच आराम पडला नाही। तांत्रिकाच्या उपचारामुळे आणि दवाखान्यामुळे आमचे पैसे पण खूप खर्च झाले। पुन्हा एकदा एका तांत्रिकाला माझ्या भावाने घरी आणले, तर त्या तांत्रिकाने सांगितले की उद्या पौर्णिमा आहे, तर कोंबड्याची बळी द्यावी लागेल। ती सुद्धा दिली। त्या तांत्रिकाने स्वतःच्या बोटाचे रक्त दिले आणि सांगितले की माझ्या मागे दैत्य लागले आहे, आणि त्यांनी रात्रीच्या 12 वाजता रुईच्या पानावरून उतारे काढले आणि चौकात नेऊन टाकले। मग त्यांनी सांगितले की औषधींसाठी 20,000 रुपये लागणार। आमच्याकडे इतके पैसे नव्हते, म्हणून माझ्या बहिणीने माझे सोन्याचे दागिने गहाण ठेवले आणि दुसऱ्या दिवशी त्या तांत्रिकाला 20,000 रुपये औषधींसाठी दिले। पण त्याने सुद्धा थोडासाही आराम झाला नाही। इतके करून सुद्धा दुसऱ्या दिवशी मला भरती करण्यात आले। मी अनेकांत असताना नेहमी देवाजवळ शब्द ठेवायची की देवा, तुझी मी एवढी पूजा करते, तुमची भक्ती करते, पण माझे दुःख कमी का होत नाही? नेमके मला काय करावे लागेल हे तरी मला सांगा। नेहमी माझे बहीण भाऊ विचारायचे की तुझी प्रकृती कशी आहे? मला इतके त्रास व्हायचे की माझे शरीर पूर्ण सुजून जायचे। कधी दिवसाच पलंगावरून खाली होऊन राहायची। माझ्या बहिणी मला बघायला यायच्या, तर माझी अशी अवस्था बघून त्या खूप रडायच्या। असे दिवसामागून दिवस लोटत होते। इतके दुःख सहन करता करता माझी मुले 12व्या वर्गात पोहोचून गेली, पण माझे दुःख काहीच कमी झाले नाही। माझ्या बहिणीने कोणाला तरी विचारून कुही या ठिकाणी मला आणि माझ्या मोठ्या मुलाला नेले। माझ्या मोठ्या मुलाला याकरिता नेले होते, कारण त्याची लघवी थांबत होती व व्यवस्थित होत नव्हती। त्या तांत्रिकाने सांगितले की
तुमच्या पूर्ण घराला लावळीण आणि देवता लावलेले आहे आणि घराची बांधणूक करावी लागेल. मला त्यावर उपचार सांगितले की पहाटेला 6 वाजताच्या अगोदर उठून अगरबत्ती, कापूर, दिवा लावून देवीची पूजा करावी लागेल. मी घरी आली आणि दुसऱ्या दिवसापासून सांगितल्याप्रमाणे पूजा करायला सुरुवात केली. तरीसुद्धा आराम काही झाला नाही. त्या तांत्रिकाकडून बघून आली आणि त्यानंतर मला दवाखान्यात भरती केले. माझ्या बहिणीने मला सांगितले की आपण आता गुजरातला जाऊ. पण त्यानंतर माझी प्रकृती जास्तच खराब झाली, तर गुजरातला जाणं झालं नाही. माझ्या बहिणीच्या घरी लग्न होते. ती मला विचारत होती की तू येणार आहे काय लग्नाला? त्यावेळेस माझ्या बहिणीला मी सांगितले की माझी प्रकृती जास्त खराब झाली आहे, शरीरावर सूजन आली आहे तर लग्नाला येणार. पण आधी देवीकडे जाते. दिघोरी जवळ बहादुर्याला एका तांत्रिकाच्या अंगात देवी येत होती. तर त्यांनी मला फक्त लिंबू करून दिले आणि अंगावरून उतरवून दही भात नदीमध्ये टाकायला लावले. मग मी घरी आली. मला तडफ आल्यामुळे दवाखान्यात सोनोग्राफी काढायला गेली, तर तिथल्या नर्सने मला विचारले, तुम्हाला किती मुले आहेत? तर मी म्हटले की मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा 12वी मध्ये आहे आणि लहान 10वी मध्ये आहे. नंतर मी घरी आली. मी पुन्हा झोपूनच राहिली. 20 वर्ष मला रात्री खूप तडफ राहायची. दिवसभर तितका त्रास नव्हता, पण रात्रीची झोप नशिबातच नव्हती. माझी तडफ कोणाला दिसायची नाही, पण मी तडफडतच राहायची. ज्या दिवशी मला रिपोर्ट आणायची होती, त्या दिवशी पहाटेला मला झोप लागली. तर मी, माझे पतिदेव आणि मुले झोपूनच होतो. मग एक सेवक आमच्या घरी काही कामानिमित्त आले होते. त्यांनी आमच्या घराचा दरवाजा ठोकला. तेव्हा आतमध्ये आले आणि म्हणू लागले, तुम्ही कसे काय 9 वाजेपर्यंत झोपून राहता? माझ्या पतीने त्यांना म्हटले की माझ्या पत्नीची प्रकृती ठीक नाही राहत. ही आम्हाला रात्रभर झोपूच देत नाही. तर त्या सेवकांनी म्हटले की तुम्ही अगरबत्तीचा धर्म का नाही घेत? मला मार्गाबद्दल काही कळत नव्हते. तर माझ्या मुखातून शब्द निघाले की काय आहे अगरबत्तीचा धर्म? कारण इकडे तिकडे उपचार करून काही आराम होत नव्हता. म्हणून मी त्यांना कशाची अगरबत्ती म्हटलं. त्या सेवकांनी जे काही सांगितले त्यांचे आम्ही काहीच ऐकले नाही. त्यांनी म्हटले की मी राऊत गुरुजींकडे आलेला आहे कार्य घ्यायला, तर कामासाठी तुमच्या घरी आलो. कारण माझे पती ठेकेदारीचा काम करत होते. म्हणून ते सेवक माझ्या पतीला भेटायला आले होते. पण मी इतक्या वेदनेने त्रस्त होती की त्यांच्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. माझी प्रकृती अजून खराब झाली. नंतर काहीच पर्याय राहिले नाही. सर्व करून थकून गेली होती. लहान मोठे दवाखाने केले तरी सुद्धा आराम नाही. कुलदेवतांची मूर्ती मांडणार असे कबूल केले होते, तरी पण मला काहीच आराम झाला नाही. वटसावित्रीच्या 2 ते 3 दिवसाआधी माझी प्रकृती जास्त खराब झाली. यांनी म्हटले की तुला मुखर्जी दवाखान्यात भरती करतो. तर भरती करायला जाणारच, तेव्हा मी देवापाशी खूप रडली आणि देवाला म्हटले, देवा मला तुझी भक्ती करायला खूप आवडते, पण मी जे करते ते तुला आवडत नाही. नेमके तुझ्यासाठी काय करावे लागते? नेमका तुझा मार्ग काय ते तरी सांग. पूजा करण्याची इच्छा अपूर्ण राहते, कारण मी आता मरणारच. शेवटी मला भरती करायला नेले. डॉक्टरांनी मला भरती केले. त्यावेळेस कोणत्याच नातेवाईकाला सांगितले नाही. माझी प्रकृती जास्तच झाली. माझ्या हातापायाला सगळ्या मशीन लावल्या. हाताच्या बोटाला, पायाच्या बोटाला वगैरे आणि उपचार सुरूच होते. तेव्हा मी खूप रडली. मी माझ्या पतीला म्हटले, माझ्या मुलाला माझ्या जवळ आणून द्या. एक लहान मुलगा माझ्याजवळ आला. त्याला म्हटले, तू माझ्या मोठ्या बहिणीकडे जा आणि तिला निरोप दे आणि तिला सांग की माझ्यानंतर माझ्या मुलांना बघशील. हा निरोप घेऊन माझा मुलगा सायकलने पारडीला गेला.
या सगळ्या गोष्टी मी कागदावर लिहून देणार होती. परंतु माझ्या हातात शक्तीच नव्हती. माझी बहीण झोपली होती. तिला स्वप्न पडला की कोणता तरी माणूस तिच्या स्वप्नात आला आणि तो स्वतःला म्हणत होता की मी देव आहे, हे तू तीर्थ घे. ती म्हणत होती, मी असा देव कधीच नाही बघितला नाही. मी तीर्थ घेत नाही. त्यांनी जबरदस्तीने तिला तीर्थ दिले. नंतर तिने त्या देवाला म्हटले, अजून द्या, गोड लागत आहे. मी पिते. ते तिथून निघून गेले आणि माझा मुलगा तिच्या घरी पोहोचला तर तिला जाग आली. ती बघते तर माझा मुलगा तिला दिसला व ती खूप रडायला लागली. तिने शब्द विचारले, बापू, आई कुठे आहे? तर माझा मुलगा तेव्हाच रडायला लागला की माझ्या आईला भरती केले, तू माझ्या घरी आम्हाला बघायला घरी चल. तेव्हा माझ्या बहिणीने माझ्या मुलाला म्हटलं की आधी माझ्या बहिणीला बघायचं आहे, नंतर मी तुम्हाला बघणार. माझी बहीण दवाखान्यात आली. आम्ही दोघीही खूप रडलो. त्या क्षणी मी माझ्या बहिणीला म्हटले, माझा हा शेवटचा त्रास आहे. माझ्या बहिणीने मला धीर दिला की असे काही नाही होणार. ती मुलाला घरी घेऊन आली. मला वॉर्डमध्ये हलवले आणि सलाईन लावले आणि रात्रीच्या 10 वाजता तडफ सुरू झाली. मी माझ्या हातांनी सलाईन काढल्या आणि तिथून पळाली. तर नर्सने मला पकडले व वर नेले आणि माझ्या पतींवर खूप रागावली की लक्ष का नाही दिले म्हणून. मी एकच म्हणत होती, मला माझी मुले पाहिजेत. मला सुट्टी द्या. नर्स म्हणाली, जर तुम्हाला सुट्टी दिली तर परत आम्ही भरती करणार नाही, कारण प्रकृती जास्त झाली होती. मी सकाळी जिद्द करून सुट्टी घेऊन घरी आली. माझ्या भावाला निरोप दिला. माझे वहिनी, भाऊ बघायला आले. थोडा वेळ चांगली राहिली. थोडे जेवण केले, पण मला त्यावेळेस स्वर्ग दिसत होते. तेव्हा मी एकच जिद्द करत होती, मला माझी मुले पाहिजेत आणि माझ्या प्रकृतीमुळे घरचे माझ्या मुलांना दूर ठेवत होते. पण मला माझे मुलेच पाहिजे होते. काही वेळानंतर सगळे झोपले. माझे पतिदेव माझ्याजवळ होते. तर रात्री 12 वाजता मी धावत घराच्या बाहेर जात होती. मला घरचे पकडून आणत होते तर मी घरच्यांना म्हणत होती की मला घरी नाही राहायचं आहे, मला जंगलात राहायचं आहे. माझ्या हातापायाच्या नसा उडल्यासारख्या दिसत होत्या. रात्रीचे 3 वाजले तरी सुद्धा मी झोपली नाही, बाहेरच पळत होती. मग सगळ्यांना उठवले. सगळे विचार करत होते, आता हिला कोण ॲडमिट करणार. त्याच रात्री मी काळ्या रक्ताच्या उलट्या केल्या, ते पण पूर्ण 1 डब्बा भरून. सगळे डोक्यावर हात ठेवून बसले की आता ही वाचणार नाही. मी माझ्या पतीला म्हटले, घराच्या बाहेर या आणि मला तुमच्या मांडीवर डोके ठेवू द्या. त्यानंतर घरच्यांना म्हटले की आता मी वाचणार नाही. तर माझी बहीण म्हणाली, माझ्या घराजवळ एक मुलगा मरता वाचला. तर मी पारडीत जाऊन विचारून येते की कोणत्या देवाच्या चरणी जाऊन त्याला जीवनदान मिळाले. सकाळी ती त्याच्यापाशी पोहोचली. त्याला विचारू लागली की तू कोणत्या देवाची पूजा करतो. मला सांग, माझी बहीण शेवटचा श्वास घेत आहे. तर तुझा देव माझ्या बहिणीला वाचवू शकेल काय? त्यांनी म्हटले, तुमची बहीण वाचणार. तुम्ही तुमच्या बहिणीला बाबा हनुमानजी म्हणायला लावा. ती घरी पोहोचली पण नाही. ती सेवकापाशी बोलतच होती तर मला इथे शुद्ध आली आणि मी उठून बसली आणि मी म्हणू लागली, मला काय झाले, माझी प्रकृती एकदम चांगली आहे. सगळे माझ्याकडे आश्चर्याने बघू लागले. मी जेवण मागत होती. माझी बहीण घरी चिठ्ठी घेऊन आली. त्यात बाबा हनुमानजी असे लिहिले होते. मला म्हणू लागली, तू उठून कशी बसली? मी म्हटलं, ताई, माझी तब्येत चांगली आहे, मला खूप चांगले वाटू लागले. त्यावेळेस माझ्या बहिणीने म्हटले की आता हिला माझ्या घरी पारडीला घेऊन या. त्याच दिवशी रात्री मी पारडीला गेली. घरी गेल्यावर मी म्हटले की मी आतमध्ये नाही झोपत, मी बाहेर झोपते. मला एकटीला झोपू दे. मला खूप जागा लागते झोपायला. मला झोपच लागत नाही.
ती म्हणाली, ठीक आहे, थोडे पाणी पी आणि अंगणात झोप. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला सुमारे 20 वर्षांपासून झोप येत नव्हती, पण त्या रात्री मला छान झोप लागली. तो दिवस माझा सोन्याचा दिवसच निघाला असे म्हणता येईल. सकाळी ते सेवक आले, त्यांनी स्वतः भगवंताला शब्द दिला असेल की जर यांची प्रकृती ठीक झाली तर मार्गदर्शक काकाजींकडे घेऊन जाणार. कारण आम्हाला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यांनी माझ्या बहिणीला म्हटले, यांना मार्गदर्शकांकडे न्यायचं आहे. माझ्या बहिणीला मी म्हटलं, माझी प्रकृती ठीक झाली, आता मला कुठेच जायचं नाही. त्या सेवकांनी माझ्या बहिणीला म्हटले, मी शब्द दिला आहे, तुम्हाला चालावे लागेल. मला उठवलं आणि म्हटले, असे नको म्हणू, मार्गदर्शकांकडे चल. माझ्या बहिणींनी मुलाला आणि पतीला विचारले की तुम्हाला तुमची आई आणि पत्नी पाहिजे काय? जर पत्नी पाहिजे असेल तर दारू सोडावी लागेल. मुले म्हणाले, आम्हाला आई पाहिजे. मग त्यांनी आम्हाला पडोळे काकाजींकडे नेले. आम्ही सेवकाला विचारलं की आमच्याजवळ काहीच पैसे नाही आहे, तिथे किती रुपये द्यावे लागेल, कारण आमच्याजवळ फक्त 30 रुपये आहेत. तर त्या सेवकांनी म्हटले, पैसे लागत नाही, तुम्ही फक्त चला. माझे रस्ते खुले होते. त्या दिवशी माझे भाग्य मला खूप साथ देत होते. आम्ही पडोळे काकाजींजवळ बसलो आणि त्यांनी मला विचारले, काय झाले? कशासाठी मार्गात येत आहात? तेव्हा त्यांनी आम्हाला विचारले, तुम्ही कुठून आले आणि कुठे राहता? तेव्हा माझ्या पतिदेवांनी सांगितले, आम्ही शिवाजीनगरला राहतो. त्यांनी म्हटले, तुम्ही इथे कशाला आले? मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देतो. भूतेश्वर नगरमध्ये जा, तिथे मार्गदर्शक श्री राऊत गुरुजी राहतात. आम्ही 4 जण राऊत गुरुजींकडे गेलो. तिथे पण वाटायचे की पैसे लागणार तर पैसे कुठून द्यावे. खूप हिमतीने आम्ही काकाजींसमोर बसलो. काकाजींनी विचारले, कशासाठी मार्ग घेता? माझ्या पतिदेवांनी सांगितले की 20 वर्षांपासून माझ्या पत्नीची प्रकृती ठीक नाही आहे. काकाजींनी म्हटले, काही नाही होत, प्रकृती आजपासून ठीक होऊन जाणार. घरी जा, साफसफाई करा. दुसऱ्या दिवशीपासून कार्य दिले, पण आम्हाला कार्य करताच आले नाही. समजत नव्हते म्हणून प्रकृती पुन्हा थोडी बिघडली. गुरुजींनी आम्हाला जुनी शुक्रवारी इथे वाघमारे यांच्याकडे हवनाला जायला सांगितले. हवनाला गेल्यावर खूप छान वाटू लागले. त्यानंतर मी विचारले, कार्य कसे करावे? कारण माझे डोकं काही काम करत नव्हतं आणि यांना काही समजत सुद्धा नव्हतं की कार्य कसे करावं. माझ्या बहिणीला म्हटले की तू त्या सेवकाला विचार कार्य कसे करावे लागते. परंतु आम्ही काकाजींना विचारले नाही. मग त्या सेवकांनी म्हटले, भवनात जा, आणि त्याच सेवकांनी मार्गाची रूपरेषा सांगितली. मग आम्ही दुसऱ्या दिवशीपासून स्वतः कार्य सुरू केले. 6 महिनेपर्यंत आम्हाला काहीच समजत नव्हते. कार्यामध्ये आम्ही खूप चुका केल्या, त्यामुळे दुःख पण आले. पण मार्गदर्शक काकाजींकडून चुकांची सोडवणूक केलीच नाही. माझे पतिदेव शिवाजी गेटच्या चौकात गेले. तिथे श्री मसराम सेवक भेटले. तर त्यांनी पण मार्गाची रूपरेषा सांगितली. मग हेडावू भाऊ हे आमच्या घरी आले. त्या 2 दिवसांनंतर गुरुजी आले. घरी ओम महालक्ष्मीच्या फोटो होत्या, त्या सगळ्या फोटो काढायला सांगितले. पूजा आतमध्ये होती, तर ती पूजा बाहेर मांडायला लावली. हेडावू भाऊंनी पण आम्हाला मार्गाबद्दल माहिती दिली. हवनाला जायचं, वादविवाद नाही करायचं, त्याप्रमाणे आम्ही करत होतो. मार्गात आल्यानंतर 6 महिने रात्री पण आणि दिवसा पण झोपत होती आणि भगवंत कार्य करत असताना सुद्धा मला झोप लागायची. आम्ही 7 वर्षापर्यंत साध्या कार्यात होतो. कार्य सुरूच ठेवले. योग पण मिळाला. घर झाले. अनेकांत असताना भांडे गहाण ठेवले होते, ते सुद्धा परत मिळाले. पैसे मिळाले. घर कधी बांधले काहीच कळालं नाही. आधी वस्तीतल्या बाया कोणीच आमच्या घरी येत नव्हत्या, हिचा आजार आम्हाला लागेल म्हणून.
पण आता सगळे यायला लागले. लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सगळे चांगले होऊ लागले. कधी मुलांचे शिक्षण पूर्ण झालं समजले पण नाही. नंतर त्यागाचा योग मिळाला. त्यागाचे हवन छान पार पडले. आता आमचे 5 मासिक हवन झाले. आता खूप सुख समाधानाने जीवन जगत आहोत. आम्ही मार्गात आल्यानंतर माझे नातेवाईक पण मार्गात आले. खरंच मला भगवंतांनी खूप सुंदर जीवन दिले. जेव्हापासून मार्गात आली, तेव्हापासून मी कधीच भरती झाली नाही. मी ऋणी आहे भगवंताची. मी आणि माझा परिवार आता खूप सुख समाधानाने जीवन जगत आहोत. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव सौ. गीता गोपालजी कंगाले. पत्ता खिरणी हनुमान मंदिर जवळ, नवाबपुरा रोड, महाल, नागपूर. सेवक क्रमांक 42793. मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी, गट न. 8, नागपूर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.